तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच वीकेंड लॉकडाऊनच्या संदर्भातली। पुढच्या 1 तासात राज्यभरात वीकेंड लॉकडाऊन सुरू होणार आहे आणि या वीकेंड लॉकडाऊनच्या दरम्यान जवळपास अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सगळं काही बंद राहणार आहे। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये एवढंच नाही तर अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोरोनानं अक्षरशः कहर केलाय आणि हाच कोरोना थोपवण्यासाठी राज्य सरकारनं पहिल्यांदा कठोर निर्बंध लावले गेले आणि त्यानंतर आता वीकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी अवघ्या 1 तासानंतर सुरू होणार आहे। आज रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांना अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर पडता येणार नाहीये आणि विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई सुद्धा होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी या संपूर्ण लॉकडाऊनचं काटेकोर पालन करणं सुद्धा अत्यंत गरजेचं असणार आहे, सक्तीचं असणार आहे। दरम्यान या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी, कारण मुंबईमध्ये सुद्धा हा लॉकडाऊन लागणार आहे आणि या लॉकडाऊनच्या बद्दलचे अधिक तपशील देण्यासाठी आता आपल्या सोबत मुंबईतल्या विविध भागातून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत आहेत स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी, आपल्या सोबत सागर कुलकर्णी आहेत मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरातून, आपल्या सोबत सुष्मिता भदाणे सुद्धा जोडले गेलेले आहेत ज्या बाजार परिसरामध्ये आत्ताची काय परिस्थिती आहे हे सांगणार आहेत। मी सुरुवातीला जातोय स्वातीकडे। स्वाती, तुम्ही सध्या कुठे आहात? आणि पहिला प्रश्न, आता गेल्या आठवड्याभरात आपण बघितलं कठोर निर्बंध सरकारने लावले गेले, आजपासून वीकेंड लॉकडाऊन सुरू होतोय, काय बदललं चित्र गेल्या आठवड्यात आणि या आठवड्यात? कठोर नियमांची पायमल्ली होते की नियम पाळले गेले? खरं तर नियमांच्या पायमल्ली होते की पाळले गेले याबद्दल बोलूच आपण, पण त्याआधी जो वीकेंड लॉकडाऊन लागणार आहे त्याआधीची ही दृश्य आपण बघतोय। हा आहे लिंक रोड जो खारच्या दिशेने आहे आणि ही आत्ताची आपण दृश्य बघतोय। कदाचित या खासगी वाहनांना 8 नंतर जाता येणार नाही आणि समोरच जर आपण बघितलं की ट्रॅफिक पोलिसांचं एक मोठंच्या मोठं जाळं इथे आहे आणि त्याचबरोबर बाकी इथं सगळी दुकानं आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे अत्यावश्यक सेवेतली, ज्याच्यामध्ये चष्म्याची दुकानं, खाद्यपदार्थांची दुकानं ही सुरू असलेली आपल्याला बघायला मिळतात। जसं आता आपण हे एक आउटलेट बघितलं की इकडे बेसिकली टेक अवे म्हणजे इथून तुम्ही घेऊन जाऊ शकता अशी सुविधा आहे, पण या लॉकडाऊनमध्ये म्हणजे वीकेंड लॉकडाऊनमध्ये ही सुविधा नसणार आहे, तर होम डिलिव्हरीज तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला कोणत्याही आउटलेट पर्यंत जाता येणार नाही। त्याचबरोबर जरा इथे आपण ट्रॅफिक पोलिसांचं एक जे जाळं आहे आपण थेट त्याच्यावर नजर टाकूया आणि त्यांच्याबरोबर बाकी इतरही लोक आहेत, आपण जरा थोडंसं त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। सर, 8 वाजल्यानंतर जर लोक बाहेर पडतील तर तुम्ही त्यांना घरी जायला सांगणार आहात का किंवा गाड्यांना सांगणार आहात? सांगणार ना, हो सांगणार घरी जायला। असे साधारणतः आता तुमच्या टीमचे किती पोलीस तैनात आहेत इथे? आमच्या टीमचे 4 आहेत, 4-5 आहेत। अच्छा, असे नाक्यावर ठेवलेत का? हो, नाक्यावर ठेवलेले। तर आपण ही ट्रॅफिक पोलिसांनी सांगितलेली माहिती बघतोय की कशा पद्धतीनं जर लोक घराबाहेर पडले तर त्यांना सांगण्याचे काम हे ट्रॅफिक पोलीस करणार आहेत। आणि जसं या एका जंक्शनवर आपण बघतोय की भल्या मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त ठेवलेला आहे। विशेष म्हणजे जसं विलास तू उच्चार केला होतास की मागच्या आठवड्यात आणि या आठवड्यामध्ये काय मुख्य बदल झाला, तर सगळ्यात मोठा कुठला बदल झाला असेल तर रेल्वेचे आणि बसचे प्रवासी कमी झाले। साधारणतः वेस्टर्न रेल्वेवरनं मागच्या आठवड्यामध्ये 18 लाख प्रवासी प्रवास करत होते, पण या नवीन आलेल्या मिनी लॉकडाऊन ज्याला आपण म्हणतोय त्याच्यामध्ये 14 लाखांचे प्रवासी प्रवास करू लागले। 4 लाखांची घट बघायला मिळाली, तसंच बेस्टचं आणि मग सेंट्रल रेल्वेचं पण। या अशा पद्धतीनं आपल्याला थोडाफार का होईना पण नक्कीच परिणाम जाणवला, कारण काही खासगी ऑफिसेस बंद ठेवण्यात आले होते। त्याचबरोबर विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवा वगळता सगळी दुकानं बंद होती। जसं आता आपण इथे बघतोय की कपड्याची दुकानं बंद, त्याचबरोबर म्हणजे ज्वेलरी किंवा अशी दुकानं बंद होती। त्याच्यामुळे याच्यात काम करणारे कामगार आणि बऱ्यापैकी बाहेर उतरले नाहीत। पण मग आजपासनं हा जो लॉकडाऊन सुरू होतोय म्हणजे ज्याला आपण वीकेंड लॉकडाऊन म्हणतोय, 8 वाजल्यापासून ही जी परिस्थिती आहे आपल्या रस्त्यावरची ती बदलताना नक्कीच बघायला मिळणार आहे। आणि विशेष म्हणजे जी आकडेवारी वाढते एकूणच मुंबईभरातली, त्यावर कुठे ना कुठेतरी थोडाफार का होईना अंकुश येईल अशी अपेक्षा करण्यात येते। निश्चितच येतो स्वाती तुमच्याकडे, पण मला जायचं सुष्मिता भदाणे यांच्याकडे। सुष्मिता, सर्वसामान्यांना जेव्हा लॉकडाऊन लागणार म्हटल्यानंतर एक धास्ती असते, एक भीती सुद्धा असते सगळ्यांच्या मनात। उद्यापासून वीकेंड लॉकडाऊन लागणार आहे, अगदी 1 तासाभरापासून तो लागतोय आणि उद्यापासून कदाचित मोठ्या लॉकडाऊनची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईकर आता मार्केटमध्ये गर्दी करतायत
की या लॉकडाऊनची तयारी करतायत? काय करतायत? काय चित्र आहे सध्या? खरं तर आपण जर माझ्या अवतीभोवती जरी बघितलं तर अनेक लोक असे आहेत की जे आता घरी चाललेले आहेत. अनेक लोक असे आहेत की ज्यांना साधारण मास्क वापरायला लावलं तरी हे अशा पद्धतीची रिॲक्शन असते की साधा मास्क जरी वापरायला लावला तरी लोकांना तो अगदी नाकावरती घेऊन लावणं हे सुद्धा इथे पोलीस सांगतायत. साधारणपणे फेरीवाले जे आहेत त्यांचा त्रास दादर परिसरामध्ये कायमच जास्त आपल्याला पाहायला मिळतो. जे फेरीवाले इथे रस्त्यावरती होते त्यांना हटवण्याचं काम पोलिसांनी वारंवार केलेलं आहे. पण जसे पोलीस हटतायत तसे ही लोक पुन्हा एकदा आपल्या कामासाठी बाहेर येत आहेत. आता जो वीकेंड लॉकडाऊन सुरू होतोय त्याचं कारण हेच आहे की कुठेतरी नागरिकांची जी बेफिकिरी होती ती आपल्याला पाहायला मिळत होती. दादर परिसरामध्ये जी तोबा गर्दी आपल्याला कायमच पाहायला मिळते ती आज त्या मानानं कमी आहे. परंतु रेल्वे स्टेशनवरनं घरी जाणारी लोक असतील किंवा काही फेरीवाले असतील त्यांना मज्जाव करणं, त्यांच्यावरती अंकुश ठेवणं हे पोलीस प्रशासनाला त्या मानानं कठीण जात आहे. कारण अतिशय गजबजलेला हा परिसर आहे. आज या इथल्या नागरिकांनी आणि इथल्या जे काही व्यापारी संघटना आहेत दादर परिसरातला त्यांनी सगळी दुकानं बंद ठेवलेली आहेत. परंतु लोकांचीच वर्दळ एवढी आहे आणि फेरीवाल्यांचा जो एरवी आपल्याला कायम दादर परिसरात त्रास पाहायला मिळतो तोच प्रकार सध्या इथे पाहायला मिळतोय. वारंवार फेरीवाल्यांना हटवलं जात आहे परंतु लोक काही ऐकायला तयार नाही आहेत. आता सगळ्यांनी आपल्या घराकडे जायला सुरुवात केलेली आहे. वीकेंड लॉकडाऊन मध्ये एकूणच जे ऑफिसेस आहेत ती बंद असणार आहेत. काही व्यापाऱ्यांनी बंद करायचं ठरवलेलं आहे. परंतु घरी बसा हे वारंवार सांगूनही अनेकांनी तो पर्याय स्वीकारलेला नाहीये आणि म्हणूनच आज जरी त्या मानानं गर्दी कमी असली तरी दादर परिसरामध्ये गर्दी मात्र आपल्याला थोड्या बहुत प्रमाणात का होईना पाहायला मिळते. सुष्मिता, एक चर्चा दुपारपासून सुरू झाली जेव्हा मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली बैठक घेतली. उद्या सुद्धा सर्वपक्षीय बैठक होणार आहे आणि या बैठकीच्या नंतर कदाचित 2 ते 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल अशी चर्चा सुरू झाली. या चर्चेच्या नंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये नेमकी काय भावना आहे? ते तयारी करतायत या इतक्या मोठ्या लॉकडाऊनची? धास्ती आहे त्यांच्या मनात? काय जाणवतंय? खरं तर आपण जर बघितलं तर सर्वसामान्यांना लॉकडाऊन हा नको आहे. परंतु वारंवार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही नियम पाळा तरच लॉकडाऊन टाळणं शक्य आहे. परंतु जरी एकीकडे कोरोनाचं महासंकट असलं तरी आर्थिक गणित आपल्याला सांभाळणं तितकंच गरजेचं आहे. आणि आज जेव्हा नागरिक घराबाहेर पडतायत तर त्यांना एकूणच त्यांच्या रोजीरोटीचा सुद्धा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. एकीकडे वर्क फ्रॉम होमला पुन्हा एकदा पसंती मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. परंतु नागरिकांची गर्दी काही केल्या कमी होत नाही. आपण जर बघितलं तर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचे जे नियम आहेत त्या नियमांचेही वारंवार उल्लंघन होत आहे. मास्क न वापरणाऱ्यांची संख्या त्या मानानं मुंबई जरी कमी असली तरी ते न वापरणारे किंवा काही बेफिकीर अजूनही कायम आहेत. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये चिंता आहे जर हे संपूर्ण लॉकडाऊन झालं तर सगळ्याच घटकांवरती अगदी तळागाळापर्यंत याचे खोल परिणाम आपल्याला झालेले जाणवू शकतात. नक्कीच येतो सुष्मिता तुमच्याकडे. मी आता मरीन ड्राईव्हला जातोय जिथं सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सागर, मी तुमच्या शेजारी पाहू शकतो की अवघ्या आता 50 मिनिटाच्या नंतर महाराष्ट्रभर लॉकडाऊन लागणार आहे, वीकेंड लॉकडाऊन. पण हा लॉकडाऊन लागणार असला तरी त्या कठड्यावर बसलेल्यांना मात्र घराकडे जाण्यासाठी पाय निघत नाहीये. ते अजून सुद्धा तिथं रेंगाळलेले दिसत आहेत. हीच परिस्थिती सगळीकडे आहे? लोक सिरियस नाहीयेत? विलास, शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजल्यापासून सगळीकडे लॉकडाऊन राहणार आहे, सोमवारी सकाळपर्यंत. आपणास माहीत आहे की मुंबईतील मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये शुक्रवार, शनिवार आणि रविवार इव्हिनिंगला लोक बाहेरून फार मोठ्या प्रमाणात येतात आणि इथे एक समुद्रकिनारी जो कठडे आहेत इथे बसण्याचा एक आनंद लुटतात आणि विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत असतात. पण गेले काही दिवसापासून रात्री 8 वाजल्यापासून इथे कुणाला बसून दिलं जात नाही आहे. तुर्तास तरी चित्र जर पाहिली तर संध्याकाळी इव्हिनिंग वॉकला अनेक लोक अद्यापही फिरतायत. अर्थात ही गर्दी नेहमी सोमवार ते गुरुवारच्या तुलनेने शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ही अधिक असते. आत्ता इथे काही वेळात नंतरनं पोलीस आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून हळूहळू सगळ्यांना उठवण्याचं काम केलं जाईल आणि सगळ्यांना 8 नंतरनं या परिसरामध्ये पूर्ण हा परिसर मोकळा केला जाणार आहे. पोलिसांनी तशा हळूहळू
या परिसरामध्ये यंत्रणा सुद्धा लावलेल्या आहेत. काही पोलीस थोड्या वेळाने येत आहेत आणि सगळ्यांना आत्तापासूनच सांगतायत की 8 नंतर इथे बसता येणार नाही. या सगळ्यांचं मत आहे की सोमवार ते शुक्रवार ॲक्च्युअल शक्यतो लोकांना वर्किंग असतं, शनिवार रविवार सुट्टी असते, पण आता शनिवार आणि रविवारीच प्रचंड कडक लॉकडाऊन लावला जाईल असं सांगितलं गेलेलं आहे. त्यामध्ये उद्या बैठक होत आहे सर्वपक्षीय. पुढील आठवड्यामध्ये बहुतेक दिवस शासकीय सुट्ट्या आहेत, त्यामुळे कदाचित संपूर्ण आठवड्यात अधिक कडक लॉकडाऊन केला जाईल की काय अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर पुढच्या काही वेळातच सर्व लोकांना सार्वजनिक वावर जो आहे तो कमी केला जाईल आणि अत्यावश्यक कामाशिवाय जे बाहेर फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम देखील प्रशासनाच्या वतीने सुरू केलं जाईल. नक्कीच येतो तुमच्याकडे सागर, पण मला स्वातीकडे जायचंय. जी परिस्थिती आहे सध्या, या सगळ्या परिस्थितीमध्ये बदलणार आहे काय? गेल्या आठवड्याभरात आपण बघितलं रात्री 8 नंतर संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली, पण आता लॉकडाऊन जेव्हा लागणार आहे तेव्हा नेमकं काय बदलणार आहे? लॉकडाऊन कशा प्रकारचं असणार आहे हे सविस्तरपणे स्वातीकडून जाणून घेऊया. आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण या लॉकडाऊनची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक शहरात काय परिस्थिती आहे, काय तिथं तयारी आहे, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही विशेष कार्यक्रम पाहताय, कोरोना लॉक. होय, आपल्याला कोरोनाला लॉक करायचंय, कारण त्याचं थैमान रोखून आपल्याला एक प्रकारे या सगळ्या दुसऱ्या लाटेला आपल्याला थोपवून धरायचं आहे. आणि त्याच्यासाठीच म्हणून आता सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. अवघ्या 40 मिनिटाच्या नंतर राज्यात वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. हा लॉकडाऊन नेमका कसा असेल, काय सुरू असेल, काय बंद असेल, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. या वीकेंड लॉकडाऊनमध्ये किराणा सामानांची दुकानं सुरू राहणार आहेत, जीवनावश्यक वस्तूंमध्ये ते मोडतं. एपीएमसी मार्केट सुद्धा सुरू राहणार आहे. बांधकाम साहित्याची दुकानं मात्र बंद राहणार आहे, त्यामुळे बांधकाम साहित्याची खरेदी करायची असेल तर तुम्हाला करता येणार नाही. गॅरेज मात्र सुरू राहणार आहेत, कारण तुमच्या गाड्या बिघडल्या तर त्या सुरू करता येतील किंवा तुम्हाला ती सुविधा असेल. इलेक्ट्रिकल साहित्याची दुकानं मात्र बंद राहणार आहेत. रेस्टॉरंट बारना पार्सल सेवेसाठी परवानगी आहे, त्यामुळे ते सुरू असतील, पण केवळ तुम्हाला पार्सल तिथे मिळेल. आणि ते पार्सल सुद्धा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याची मनाई आहे. त्यानंतर वैध कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाहीये, तुम्हाला कारण द्यावं लागेल, नाहीतर मग तुम्हाला कदाचित प्रसाद सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पूर्णपणे बंधनं असणार आहेत. आणि मग याच लॉकडाऊनच्या संदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. स्वाती लोखंडे डोके आपल्या सोबत आहेत, अजित मांढरे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अजित, तुमचे स्वागत. सुष्मिता भदाणे सुद्धा आहेत आणि पुण्याहून अद्वैत मेहता सुद्धा आहेत. पुण्याकडे जायचंय, कारण पुण्याने आज लॉकडाऊनच्या संदर्भात काय निर्णय घेतलेत हे अद्वैत मेहता यांच्याकडून जाणून घेऊयात. सुरुवातीला मी स्वातीकडे जातो. स्वाती, हा जो वीकेंड लॉकडाऊन आहे, हा वीकेंड लॉकडाऊन वेगळा कसा असणार आहे आतापर्यंतच्या लॉकडाऊनच्या पेक्षा? मुंबईकरांनी काय करणं गरजेचं आहे आणि काय टाळणं गरजेचं आहे? खरं तर 5 दिवस म्हणजे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत लोक कामानिमित्त बाहेर पडले, लोकांची काही कामं होती ती त्यांनी उरकली. पण ज्याला आपण वीकेंड लॉकडाऊन म्हणतो, एक तर तुमची काहीतरी मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा तुम्हाला जीवनावश्यक वस्तू खरेदी करायची असेल तरच तुम्हाला बाहेर पडता येणार. जर तुम्हाला असं कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये पार्सल जर घ्यायला जायचं असेल तर ते तुम्हाला जाता येणार नाही, कारण पुढचे 2 दिवस टेक अवे म्हणजे स्वतः जाऊन पार्सल घेणं बंद असेल पूर्णपणे. तर तुम्हाला होम डिलिव्हरी तुमच्या घरापर्यंत मिळू शकेल. वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, ते जर तुम्हाला घरपर्यंत अशा गोष्टी किंवा रेस्टॉरंटमधलं अन्न पोहोचवू शकतात. दुसरी गोष्ट की मुलांना संध्याकाळी 8 वाजेपर्यंत गार्डनवर वगैरे जायची सोय होती. मुंबईतली जरी बीचेस बंद असले तरी काही गार्डन सुरू होते. हे गार्डन पण पुढच्या 2 दिवस पूर्णपणे बंद असणार आहेत. आणि जर आपण सरकारी कार्यालय बघितली तर साहजिकच आहे, ती सरकारी कार्यालय पण
शनिवार रविवार सुट्टी असते, पण इसेन्शियलचा जो स्टाफ आहे तो हा. इसेन्शियलचा स्टाफ मात्र त्याला कोणत्याही प्रकारची बंधनं नाही आहेत. त्याला म्हणजे तो हॉस्पिटलचा कर्मचारी असेल किंवा मग बाकी इतर कर्मचारी असेल. त्यामुळे महत्त्वाची ही गोष्ट आहे की या क्षणाची की फळं विक्रेते, भाजी विक्रेते, अन्नधान्याची वस्तूंची विक्री करणारी दुकानं ही सगळी सुरळीत सुरू राहणार आहेत. त्यामुळे उगाचच गर्दी करू नका. मॉल्स बंद असणार आहेत, पण रेस्टॉरंट्सना घरापर्यंत पार्सल तुमची पोहोचवण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. तुम्ही हा. बाकी इतर वस्तूंची म्हणजे तुमची ज्वेलरी किंवा कपडे यांची खरेदी तशी बंद आहे आणि ती अशीच बंद राहणार आहे. लोकांच्या विशेष म्हणजे लोकांच्या येजावर ही जी अशी लोकांची येजा आहे त्याच्यावर पूर्णपणे बंधन असणार आहे. विनाकारण तुम्ही फिरू शकणार नाही आहेत. आणि आता ही जी स्थिती आपल्याला दिसते त्याच्यापेक्षा पण अधिक वेगळं दृश्य या येत्या 2 दिवसात दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा दिसणार आहे. नक्कीच. स्वाती, येतो तुमच्याकडे. अजित पांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ते सध्या द्रुतगती महामार्गावर उभे आहेत. मागे प्रचंड वाहनांच्या रांगा पण दिसत आहेत आणि गर्दी पण दिसते. अजित, या लॉकडाऊनच्या काळात म्हणजे उद्यापासून आता थोड्या वेळात जो लॉकडाऊन असेल, वीकेंड लॉकडाऊन, या वाहनांच्या गर्दीवर काही निर्बंध असतील, सार्वजनिक वाहतुकीवर काही निर्बंध असतील, ही गर्दी रोखण्यासाठी म्हणून नेमकं काय केलं जाणार आहे? काय नियम आहे त्याच्याबद्दल? जी खासगी वाहनं जी आहेत त्या खासगी वाहनांना पुढील 2 दिवस पूर्णतः बंदी करण्यात आलेली आहे. म्हणजे एखाद्या मेडिकल इमर्जन्सी किंवा इतर काही इमर्जन्सी असेल ती परवानगी घेऊन त्या संदर्भातले कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्ही खासगी वाहनाने प्रवास करू शकाल. त्याचबरोबरीने तुम्ही बाहेर पडताना देखील तुमच्याकडे बाहेर पडण्याचं ठोस कारण पाहिजे. त्याशिवाय तुम्ही बाहेर जर पडलात तर तुम्ही मगाशी म्हटलात की तुम्हाला प्रसाद मिळू शकतो, जो आधीच्या लॉकडाऊन मध्ये मिळाला या लॉकडाऊन मध्ये नक्कीच जास्त मदत मिळू शकतो. त्यामुळे पोलिसांवरती आधीच खूप ताण आहे, आधीच ते खूप त्रासामध्ये आहेत. त्यांना अशा परिस्थितीमध्ये काम करावं लागतं, त्यामुळे त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. तर सार्वजनिक वाहतूक म्हणजे टॅक्सी, ऑटो, रिक्षा या ज्या सार्वजनिक वाहतूक आहेत त्या देखील सुरू असतील, पण काही प्रमाणात आणि काही संख्येमध्ये सुरू असतील असं पोलिसांनी एक प्रकारे निर्देश दिलेले आहेत. कडक निर्बंध लादलेले आहेत. दुसरीकडे चांदूरमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावरती उभा आहे व दाखवून मी मगाशी साथी म्हटली त्याप्रमाणे की आठवडाभर लोकांनी कामं केली, आठवडाभर कामं करता लोक बाहेर पडलेली आहेत आणि आता काही मिनिटातच लॉकडाऊनला सुरुवात होईल. जो विकेंड लॉकडाऊन तर त्याला सुरुवात होईल. त्यामुळे एक प्रकारे दृश्य असं दिसतंय की लोक जणू काही आठवडाभर कुठेतरी अडकली होती आणि आता अचानकपणे बाहेर निघालेले, घरी जायला निघालेले आहेत. याच रोखने गेल्या आठवड्याभर मी प्रवास करतोय. अंशतः कडक निर्बंध या आठवड्यात लावण्यात आले होते आणि त्यानुसार या दोन्ही रोडवरती म्हणजे मुंबईकडे जाणारा आणि मुंबईकडे येणारा दोन्ही रोडवरती कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी वाहनांची गर्दी नव्हती, कुठेही ट्रॅफिक जाम नव्हतं किंवा कुठल्याही सिग्नलवरती वाहनांची गर्दी होत नव्हती. पण आता ही परिस्थिती आणखी कठोर होणार आहे आणि कदाचित आपण गेल्या वर्षी जसे निर्मनुष्य रस्ते बघितले होते, हायवे बघितले होते, तशी परिस्थिती सुद्धा आपल्याला काही तासानंतर दिसू शकते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मी सुष्मिताकडे जातोय. सुष्मिता, मुंबईतल्या अनेकांना प्रश्न पडलेला आहे. प्रश्न हा आहे की आता जर उद्यापासून लॉकडाऊन लावला जात असेल आणि आपण एका बाजूला लसीकरणाला सुद्धा सुरुवात केलेली आहे, या लसीकरणाच्या मोहिमेवर याचा काही परिणाम होणार आहे का? मला जर लस घ्यायला बाहेर जायचं असेल तर त्याला अत्यावश्यक सेवेतलं काय म्हणायचं, मला परवानगी असेल? खरं तर आपण जर बघितलं तर लसीकरणासाठी परवानगी पूर्णपणे आहे. वैद्यकीय कारणासाठी कुठली मेडिकल इमर्जन्सी असेल तर तुम्ही घराबाहेर पडू शकतात. गरज असेल तरच बाहेर पडा, हा जो नियम आहे त्यानुसार जिथे जिथे आवश्यकता आहे ते सर्व सोयी सुविधा सुरू आहेत. परंतु आपण जर बघितलं तर अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी जसे बाहेर पडतात तसं दररोज जे चाकरमानी आहेत तेही मुंबईमध्ये येत असतात कामानिमित्त. बदलापूर, ठाणे किंवा अगदी नवी मुंबई, पनवेल अशा अनेक ठिकाणांहून लांबून येत असतात. त्यांची गर्दी मात्र कायम आहे. आता वीकेंड लॉकडाऊन सुरू झालेला आहे, परंतु लसी घेणं असतील किंवा अगदी तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी असेल तर उद्या त्या सर्व सेवा सुविधा कायम राहणार आहेत. इतकंच काय, तुम्हाला जर भाजीपाला घ्यायचा असेल तर तोही तुम्हाला मिळू शकतो. परंतु नागरिकांमध्ये जे एक वातावरण आहे, जो पूर्वीचा लॉकडाऊनचा अनुभव आहे त्याच्यामुळे आज जर आपण बघितलं तर अनेक दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळत होती, बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला नक्कीच. मी येतो तुमच्याकडे, पण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक घेऊन लगेच परत कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
हमारा गमठा जोल्ट देने बोल्ट आए हैं, शर्मा जी बरसाने आप पे मुंबई की बारिश लाए हैं। की फिरकी से राज खिड़की विकेट के तोड़ जाएगा, डोंट क्रोध किंग कोले वरना ये मचाएगा। किसका मंत्र काम आएगा ये तो वीवो आईपीएल ही बताएगा। मुंबई इंडियंस वर्सेस रॉयल चैलेंजर्स बैंगलोर आज शाम 7:30 बजे लाइव स्टार स्पोर्ट्स, स्टार गोल्ड और डिज्नी प्लस हॉटस्टार VIP पर। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर विशेष कार्यक्रम कोरोना लॉक आणि कोरोनाला लॉक करण्यासाठी आता वीकेंड लॉकडाऊन घेण्यात आलेला आहे. ही साखळी आपल्याला तोडायची आहे, ब्रेक द चेन असं म्हणत राज्य सरकारनं महत्त्वाचे हे निर्बंध घालून दिलेले आहेत आणि वीकेंड लॉकडाऊनचा हा निर्णय घेतलाय. पुण्यात जायचंय, मुंबईतली परिस्थिती जाणून घेतली. पुण्यातून अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अद्वैत, आम्ही आता काही वेळापूर्वी तुम्ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवली की हा जो वीकेंड लॉकडाऊन आहे, हा वीकेंड लॉकडाऊन पुण्यामध्ये वेगळा असणार आहे. काय नवे नियम बनवलेले आहेत, कसा असेल हा वीकेंड लॉकडाऊन, पुणेकरांनी काय करायला हवं, काय टाळायला हवं? बरोबर आहे विलास, आपण जर बघितलं तर राज्यामध्ये सगळीकडे हा मिनी लॉकडाऊन लागण्याच्या आधीच म्हणजे मागच्या शुक्रवारीच पुण्यामध्ये हा मिनी लॉकडाऊन सुरू झाला आणि इतर ठिकाणी जरी रात्री 8 ते सकाळी 7 अशी संचारबंदी असली तरी पुण्यामध्ये मात्र संध्याकाळी 6 पासूनच ही संचारबंदी सुरू आहे. त्यामुळं वीकेंड लॉकडाऊन सुद्धा पुण्यामध्ये आता 6ला सुरू झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या आणि परवा म्हणजे आता आज रात्रीपासूनच फक्त दूध वितरित करणारी दुकानं जी आहेत ती उघडी असणार आहेत. ती सुद्धा सकाळी 6 ते सकाळी 11 म्हणजे थोडक्यात 11च्या नंतर तुम्हाला दूधही मिळणार नाही आहे. अर्थातच भाजीपाला किराणा वगैरे सगळं बंद असणार आहे, परंतु हॉटेलमधून किंवा रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा जी आहे ती मात्र सुरू असणार आहे. आता तुम्ही स्वतः जायचं नाही, टेक अवे नाही आहे, परंतु वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून तुम्ही घरी हॉटेलमधनं पार्सल तुम्ही मागवू शकता. मात्र विद्यार्थ्यांसाठी, कारण पुण्यामध्ये खूप विद्यार्थी आहेत, ते मात्र हॉटेलमध्ये जाऊ शकतात आणि टेक अवे फूड ते घेऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये चाचण्यांचं प्रमाण खूप आहे, कारण उद्रेक जास्त आहे. चाचण्या सुरू राहणार आहेत. लसीकरण जे आहे ते सुरू राहणार आहे. आत्ता एक चांगली वार्ता आहे की लसींचे डोस जे आहेत ते लाखोच्या संख्येने पुण्यामध्ये आलेले आहेत आज संध्याकाळी. त्यामुळे आज जरी लसीकरणावरती परिणाम झाला किंवा काल पण आता उद्या आणि परवा लसीकरण जे आहे ते होणार आहे. त्यामुळे ही एक गोष्ट चांगली आहे की ज्यांना लसी डोस घ्यायचे त्यांनी बाहेर जायचं आहे. एकटे राहणारे अनेक व्यक्ती असतात, विशेषतः ज्येष्ठ नागरिक वगैरे, त्यांच्यासाठी केअर टेकर मदतनीस सुविधा राहणार आहे. ड्रायव्हरला सुद्धा ते बोलवू शकणार आहेत. म्हणजे अनेक असे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं असेल, अगदी कोरोना चाचणीसाठी असेल किंवा कुठल्याही दुसऱ्या वैद्य करण्यासाठी, तर ते जाऊ शकतात. PMPLची सेवा जी आहे ती अत्यावश्यक सुविधांसाठी फक्त सुरू राहणार आहे. त्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीत पुणेकरांसाठी हा, तू जसं म्हणाला की वेगळं काय आहे, तर हा जास्त कडक इतरांपेक्षा लॉकडाऊन असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या दुपारी 3 वाजता पालकमंत्री जे उपमुख्यमंत्री ते आढावा बैठक घेणार आहेत. कारण शुक्रवारी मागच्या पुण्यात निर्बंध सुरू झाले, या निर्बंधामुळे काय झालंय याचा आढावा घेतला जाईल. आपण जर बघितलं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रादुर्भाव कमी झालाय का, तर अजिबात नाही. रुग्ण बाधित होण्याचं प्रमाण जे आहे ते वाढतच चाललेलं आहे. त्यामुळे प्रश्न विचारतो. आणि व्यापारी, सगळ्यात महत्त्वाचे पुण्यामध्ये व्यापारी जे उतरले ते रस्त्यावरती, सोमवारपासून ते असं म्हणतात की आम्ही सगळी दुकानं उघडणार. मग आता सोमवारपासून पुण्यात काय होणार, व्यापारी दुकानं उघडणार का? किंवा इतर ठिकाणी मुंबईमध्ये लोकल वगैरे सुरू आहे, पुण्यात PMP सुरू नाहीये, म्हणजे नागरिकांसाठी PMP सुरू राहणार का? हे सगळे मुद्दे आहेत. त्यामुळं एकीकडं कडक लॉकडाऊन, दुसरीकडं लॉकडाऊन असताना सुद्धा वाढलेल्या केसेस आणि PMPचं काय करायचं, व्यापाऱ्यांच्या मागणीचं काय करायचं, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे उद्या जेव्हा पंढरपूरचा प्रचार दौरा संपून अजित पवार येतील तेव्हा परत उत्सुकता असेल की पुण्यामध्ये या सगळ्या 8 दिवसाच्या आढाव्यानंतर आता पुढं काय असणार आहे. खरंय. अद्वैत, तुम्ही सोबत राहाच. आपल्या सोबत आता औरंगाबादहून सिद्धार्थ गोदाम जोडले गेलेले आहेत. मराठवाड्यातली परिस्थिती आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायची आहे. नाशिकमध्ये तर सध्या कहर सुरू आहे कोरोनाचा. प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या दोघांकडून सुद्धा आपल्याला याच्याबद्दलचं जाणून घ्यायचं, पण मी सुरुवातीला सिद्धार्थ यांच्याकडे जातोय. सिद्धार्थ, औरंगाबादकरांनी थोडासा सुटकेचा निश्वास सोडला होता मागच्या आठवड्यात की लॉकडाऊनचा निर्णय झाला, पण विरोधानंतर तो लॉकडाऊनचा निर्णय मागे घेण्यात आला. औरंगाबादकरांनी सेलिब्रेशन सुद्धा केलेलं होतं. आज काय करतायत? कारण आता पुढच्या काही क्षणापासून, काही मिनिटांनंतर, अर्ध्या तासानंतर लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. औरंगाबादकर याकडे कसं पाहतायत, त्यांनी कशी तयारी केली?
विलास, जे राज्यामध्ये शनिवार रविवारचा लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, त्याच्या आधी 8 दिवसापासून औरंगाबादमध्ये शनिवार रविवार लॉकडाऊन होता आणि राज्य सरकारने नंतर कडक निर्बंध लावले. औरंगाबादकरांचा, सामान्य औरंगाबादकरांचा निश्चितच याला पाठिंबा असणार आहे. मात्र जसं आता अद्वैतनी सांगितलं की थोडीशी चलबिचल कुणाची आहे तर व्यापाऱ्यांची आहे, कारण व्यापाऱ्यांना पूर्णपणे बंद ठेवण्याचं जे सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं जसं सोमवारपासून पुण्यामध्ये जाहीर दुकानं उघडण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलेला आहे, तोच इशारा औरंगाबादमध्ये दिलेला आहे. कारण काल जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. बैठकीमध्ये जे आहे व्यापारी महासंघाने एक इशारा दिलेला आहे की तुम्ही दुकानं उघडण्याची परवानगी द्या, नाहीतर आम्हाला सामुदायिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या. आणि ते दोन्ही जरी करत नसाल तर सोमवारपर्यंत आम्ही वाट बघू आणि त्यानंतर आम्ही दुकाने जी आहे स्वतः उघड करू. मात्र शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊनसाठी सगळ्यात जास्त मोठी कंबर कसली ती पोलीस विभागाने. कारण शनिवार रविवार थोडंसं ढिला असायचा लॉकडाऊन, मात्र लोक रस्त्यावर नसायची. उद्यापासून मात्र जे आहे लोकांना अजिबात फिरता येणार नाही. अनेक चौकांमध्ये पोलीस कडक बंदोबस्त लावणार आहे. कुणी विनाकारण फिरत असेल तर त्याला जबर दंड लावण्यात येणार आहे. तर एकंदरीतच उद्याच्या शनिवार आणि परवाची जी आहे तयारी पोलिसांनी केलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा उद्या महत्वाची बैठक ठेवलेली आहे की जे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे ते ऐकून घेतलं गेलं पाहिजे का, किंवा त्यांना परवानगी दिली गेली पाहिजे का. मात्र आता सगळ्या गोष्टी जी आहेत आता औरंगाबादकरांना थोडासा दिलासा यासाठी भेटतो विलास, ते सांगणं महत्वाचं आहे. कारण 1700-1800 पर्यंत रुग्ण रोज जात होते, आता ते 1200-1300 पर्यंत आलेले आहे. कुठेतरी थोडीशी जी आहे रुग्णसंख्या कमी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांमध्ये आता जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर जवळपास 90% लोक बाहेर दिसत आहेत, ते पूर्णपणे मास्क मध्ये आहेत आणि मास्क घातल्याचा हा रिझल्ट त्यांना दिसतोय. त्यामुळे लोकांमध्येही आता स्वतः जागृती औरंगाबादकरांमध्ये होते. पोलिसांनी दंडा उगारण्याची त्यांना गरज वाटत नाही सध्या, कारण लोक स्वतःहून जे आहे पूर्ण नियम बंधनं पाळत आहेत. अजून कडक बंधनं जर आपण स्वतःहून लादून घेतली तर लॉकडाऊन लावण्याची गरज पडणार नाही. निश्चितच. आणि या सगळ्याबद्दल औरंगाबादकरांचं कौतुक करायला हवं आणि त्यांचा प्रतिसाद असाच राहील अशी आशा सुद्धा आपण करूया. प्रशांत बाग यांच्याकडे जायचंय नाशिकमध्ये. प्रशांत, रोज तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय, महाराष्ट्रापर्यंत पोहोचवताय की नाशिक मधल्या आरोग्य व्यवस्थेचे कसे 3:13 वाजलेत. तुम्ही पोहोचवताय सर्वसामान्य जे लोक कोरोना बाधित झालेले आहेत त्यांना किती हाल अपेष्टा सहन करावे लागतात. आता या सगळ्यामध्ये कोरोनाला लॉक करायचंय. कोरोनाला लॉक करायचा असेल तर लॉकडाऊनचा हा पर्याय आहे. कशी तयारी प्रशासनाने केलेली आहे, कारण हा उद्रेक त्यांना थांबवायचा आहे, थोपवायचा आहे. विलास, खरं तुझं म्हणतं नाशिकमध्ये खरोखर विदारक परिस्थिती आहे. म्हणजे गेल्या 24 तासातली फिगर जर का आपण बघितली तर ती 6,500 नवीन रुग्ण आणि 34 बळी, म्हणजे दररोज बळींचाही उच्चांक होतोय आणि नवीन प्रादुर्भाव होणाऱ्या रुग्णांचाही उच्चांक होतोय. आणि रस्त्यावरची गर्दी काही कमी व्हायला तयार नाही. आता अवघ्या 8 वाजेपासूनच हे कडक लॉकडाऊन करण्याचे निर्बंध जरी प्रशासनाने दिले असले तरी कोणतेही निर्बंध किंवा प्रशासनानं ज्या सूचना दिल्या आहेत त्या फक्त कागदावर नको. जोपर्यंत खऱ्या अर्थानं कठोर अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत या पूर्ण गर्दीवर नियंत्रण राखणं हे अत्यंत अवघड आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक 1 आठवड्यापूर्वी घेतली होती, त्यावेळेस आढावा घेतला. उद्या सुद्धा अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे पालकमंत्र्यांची. उद्या सुद्धा पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार आहे. पण जोपर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दावे जे आहे शब्दांना जर का कृतीचा आधार असेल तर अर्थ प्राप्त होतो. कायद्याची भाषा कठोरपणे अंमलबजावणी करण्याची वेळ निदान आत्ता तरी नाशिकमध्ये आली आहे. जसं लोकांनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे तसं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा जाग होण्याची अत्यंत नितांत आवश्यकता ही आहे परिस्थिती. 10,000 रुपये दंड विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीला हा फक्त कागदावर दिसून येतोय, प्रत्यक्ष कृती होणं महत्वाचं आहे. अजूनही लोक रस्त्यावर तसेच फिरतायत, गर्दी कायम असते. काही मिनिटात तर सुरू होणारं हे जे लॉकडाऊन आहे त्या लॉकडाऊनची भयानकता, दाहकता, तीव्रता अजूनही पोहोचत नाहीये. विकेंडला जाण्याचं प्लॅनिंग अनेक लोक करताय, ते प्लॅनिंग सुद्धा हाडून पाडता आलं पाहिजे, ते सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. नाकाबंदी महत्वाची आहे आणि लसीकरण केंद्र जे आहे ते 80 लसीकरण केंद्र 2 दिवसामध्ये बंद करण्याची वेळ सुद्धा आलेली आहे. दाहकता कायम आहे. आवश्यकता आहे गांभीर्यानं नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणांनी सुद्धा घेण्याची. निश्चितच. आणि हे आव्हान सुद्धा असणार आहे. तुम्ही सोबत राहाच. आपल्यासोबत सिद्धार्थ गोदाम औरंगाबादहून आहेत, प्रशांत बाग आहेत, अद्वैत मेहता आहेत. मला तुमच्याकडे पुन्हा यायचं आहे. आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्याचं कारण म्हणजे जेव्हा जनता कर्फ्यू लावला गेला तेव्हा त्या जनता कर्फ्यूला यशस्वी ह्याच जनतेने केलं ज्यांच्याकडून आज सरकार अपेक्षा करतंय की या लॉकडाऊनला सहकार्य करायला हवं. काय बदललं गेल्या 1 वर्षामध्ये की आज
लोकांना समजून सांगावं लागतंय, सातत्यानं त्यांना कायद्याचा बडगा सुद्धा उगारावा लागतो आणि लोकांची साथ मिळवण्यासाठी प्रशासनाला मोठे प्रयत्न करावे लागतात। या सगळ्याबद्दल आपण बोलूया। एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर याच विषयावरती या शहरांमध्ये जाऊया। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज 18 लोकमतवर। तुम्ही पाहताय विशेष कार्यक्रम कोरोना लॉक। कोरोनाला लॉक करायचं कारण कोरोनाचं हे थैमान थोपवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना ही चेन ब्रेक करणं खूप गरजेचं आहे आणि ब्रेक द चेन म्हणत सरकारनं आता वीकेंड लॉकडाऊन लागू केलेला आहे। अवघ्या 15 मिनिटांमध्ये आता राज्यात हा वीकेंड लॉकडाऊन लागणार आहे। याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपले पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत। औरंगाबादहून सिद्धार्थ गोदाम आहेत आणि प्रशांत बाग नाशिकहून आपल्याला माहिती देत आहेत। अद्वैत, मला तुम्हाला विचारायचं आहे, आपल्याच महाराष्ट्रात देशभरामध्ये हे सगळी आपले लोक आहेत ज्यांनी उत्स्फूर्तपणे कुठल्याही सरकारी आदेशाच्या पलीकडे जाऊन केवळ एका आव्हानावरती जनता कर्फ्यू यशस्वी करून दाखवलेला होता। आता मात्र प्रशासनाला लॉकडाऊनच्या वेळेस विरोधाचा सामना पण करावा लागतोय आणि तो यशस्वी करून दाखवणं हे एक आव्हान सुद्धा बनलेलं आहे। का असं झालंय? विलास, आपण जर बघितलं तर सगळ्या आपल्या राज्यामध्ये जेव्हा पहिला रुग्ण सापडला तेव्हा तो पुण्यातच सापडला गेल्या वर्षी 9 मार्चला होळी रंगपंचमीला। आणि त्यानंतर पंतप्रधानांनी जनता कर्फ्यू जो आहे तो जाहीर केला, त्याला अत्यंत जबरदस्त प्रतिसाद मिळाला। त्यानंतर लॉकडाऊन महाराष्ट्राने पहिल्यांदा 3 दिवस लावला, त्याच्यानंतर देश पातळीवरती त्याची दखल घेत परत लॉकडाऊन लावला, तेव्हा देखील त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। एक वेळ भीतीचं देखील वातावरण असतं, नाविन्य असतं, परंतु जसजसं आपण बघितलं नंतर तो लॉकडाऊन जो आहे तो जाचक ठरू लागला आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन मिळत गेलं। आणि कदाचित असं म्हणता येईल की मध्ये जेव्हा सगळा कोरोनाचा ग्राफ जो आहे तो सगळा उतरला किंवा पहिली लाट जी आहे ती ओसरली, त्यानंतर लोक बऱ्यापैकी रिलॅक्स झाले आणि त्यानंतर लोक फिरू लागले। पुण्याचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर जवळपास 15 कोटी इतका दंड पुणेकरांनी गेल्या वर्षभरामध्ये मास्क न वापरल्याबद्दल दिलेला आहे। ह्याचा अर्थच आपण समजू शकतो की असे अनेक लोक आहेत की ज्यांना मास्कसुद्धा गरजेचं वाटत नाही। आणि कुठंतरी जेव्हा लस आली तेव्हा लोकांना असं वाटलं की आता लस आलेली आहे, त्यामुळे आता औषध आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे औषध कधी ना कधी मिळणार आहे, त्यामुळे देखील एक प्रकारची आपण बेफिकीर नाही परंतु लोक रिलॅक्स झाले। आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून फेब्रुवारी नंतर जे तज्ज्ञांनी सांगितलं होतं की दुसरी लाट येऊ शकते, फेब्रुवारी जरी नाही आली अगदी तरी फेब्रुवारी ओसरता ती लाट येऊ लागली। आणि आता जर आपण बघितलं तर प्रत्येक दिवशी नवा उच्चांक जो आहे तो होऊ लागलेला आहे। मधल्या काळामध्ये प्रशासन देखील थोडंसं सुखावलं होतं। जम्बो कोविड सेंटर जी आहेत ती बंद केलेली होती, पुण्याची पिंपरी चिंचवडची, किंवा बेडसाठीची धावाधाव होती, ॲम्ब्युलन्ससाठी धावाधाव होती, ऑक्सिजनसाठी धावा, ती सगळी थांबली होती। पण आता कुठंतरी परत एकदा तसं न करता परत एकदा आपण बघतो की पुण्यामध्ये एकही व्हेंटिलेटर शिल्लक नाही आहे। बेडसाठी ऑक्सिजनसाठी धावाधाव जी आहे ती सुरू झालेली आहे। खाजगी हॉस्पिटल जे आहेत त्यातले जवळपास 80% बेड जे आहेत ते अक्वायर केलेले आहेत। आणि या सगळ्यामध्ये परत कुठंतरी लशीचं राजकारण, म्हणजे एकीकडं पुण्यामध्ये टेस्टचा पण उच्चांक आहे, रोज 20,000 टेस्ट होत आहेत। लसीकरण सुद्धा खूप चांगलं आहे, जवळपास रोज 1 लाख इतकं मिशन आहे, 30 दिवसामध्ये 30 लाख। पण परत लसीचे डोस कमी पडले तर तेही थंडावलं। बरोबर, या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता निश्चितपणे प्रशासनाच्या समोर एक आव्हान आहे की हा लॉकडाऊन यशस्वी करून दाखवणं। मी औरंगाबादला जातोय। सिद्धार्थ, तुम्ही सांगितलात त्याप्रमाणे महाराष्ट्रात आजपासून हा लॉकडाऊन लावला जातोय, वीकेंड लॉकडाऊन। पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे औरंगाबादमध्ये या आधीपासूनच हा वीकेंड लॉकडाऊन सुरू आहे। या वीकेंड लॉकडाऊनचा किती फायदा औरंगाबादकरांना झाला? ब्रेक द चेन असं जे म्हणत आता हा लॉकडाऊन लावला जातोय, खरंच चेन ब्रेक होण्यामध्ये काही याचा फायदा झाला का? विलास, एक महत्वाची गोष्ट अशी आहे यामध्ये, ब्रेक द चेन हे जे घोषवाक्य तयार करून राज्य सरकारने आपल्याला दिलेलं आहे ना, याला खूप उशीर झालेला आहे। कारण आपल्याला माहित आहे की फेब्रुवारीच्या महिन्यापर्यंत फक्त 25 ते 30 रुग्ण औरंगाबादमध्ये होते आणि सगळे बिंदास झाले, गाफील झाले। औरंगाबादकर असतील, राज्यातील नागरिक असतील आणि राज्याचं प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल, गाफील झालं आणि मार्चला गपकान मोठमोठे आकडे सगळ्या राज्यातून येऊ लागले। त्यावेळेस राज्य सरकार असेल किंवा प्रशासन असेल सगळ्याचे ते खडबडून जागं झालं आणि खडबडून जागं झाल्यानंतर मात्र त्यांना आता लवकर काय करावं हे समजत नव्हतं
काही गोष्टी प्रशासनाच्या पथ्यावर होत्या, त्या अनुभवाचे बोल होते. मागच्या वेळेसचा लॉकडाऊन बघितला, मागच्या वेळेसचा कोरोना आपण बघितला. मात्र जी झपाट्याने संख्या वाढलेली आहे ती मागच्या लॉकडाऊन मध्ये औरंगाबाद 550च्या वर गेलेलं आहे. आता औरंगाबाद जवळपास 1700-1800 2000 पर्यंत जाऊन आलं. 35 लोक दररोज जवळपास इथं मृत्युमुखी पडतायत. त्यामुळं आता या लॉकडाऊनचा फायदा झाला आताच म्हणणं योग्य होणार नाही. मात्र एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने आता आकडे दररोज 100-150ने कमी होत आहेत, निश्चितच लॉकडाऊनचा फायदा झाला. त्यासोबतच लोकांनी नियम पाळायला जे सुरू केलेले, मास्क घालायला सुरू केलेले, त्यामुळं स्प्रेडिंग थांबलेलं आहे किंवा जे व्हायरस आहे तो लोकांपर्यंत अटकाव करू लागलेला आहे. त्यामुळे आता कमी संख्या होत चाललेली. त्यामुळे औरंगाबादकरांना आणखी वाटायला लागलं की नियम पाळले तर आपली यातून सुटका होईल. मी काय म्हटलं आधी की प्रशासन गाफील होतं, प्रशासन आताही गाफील आहे ऑक्सिजनच्या बाबतीत. कारण ज्या पद्धतीने संख्या वाढते ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार आहे म्हणजे होणार आहे. औरंगाबाद मध्ये ऑक्सिजनचा प्लांट मागच्या वर्षी सुभाष देसाई पालकमंत्री यांनी जाहीर केला होता, तो अद्याप झालेला नाही. हे सगळं होणं सुद्धा गरजेचं आहे. केवळ लॉकडाऊन लावून सगळं काही होणार नाही. यंत्रणा सुद्धा आपल्याला उभ्या कराव्या लागतील. आता कोरोना काही नुकताच आलेला आहे आणि यंत्रणा जागी नाही असं म्हणून चालणार नाही. 1 वर्षापासून आपण ही लढाई लढतोय, आपल्याला आता ती यंत्रणा उभीच करावी लागेल. एक सकारात्मक चित्र त्यातल्या त्यात की अजून 15 मिनिटं आहेत, पण त्या आधीच तुमच्या तिघांच्याही मागे गर्दी ओसरलेली आपल्याला दिसते. वाहनांची संख्या सुद्धा कमी झालेली दिसते. महाराष्ट्रातल्या जनतेकडून हेच अपेक्षित आहे. पण तुम्ही सविस्तर ही सगळी माहिती दिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. या बुलेटिनमध्ये या विशेष कार्यक्रमात आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण राज्यातल्या या वीकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी सुरू झाली आहे जाणून घेण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.